न्यूज़ 81, बात वही जो सच हो। 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, तब तक हम हिंदुस्तान के किसान की इनकम, उसकी आय 2 गुना कर देंगे, 2 गुना कर देंगे। ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे। इथेच ह्याच आठवडी बाजारात फडणवीस साहेबांनी पाशा पटेल आले, इथे सभा झाली होती त्यांची। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ आणि कापसाला 12,000। त्यावेळेस ते स्वतः सांगत होते, पण आता तिथून 10 वर्ष झाले सोयाबीन आमचं 4,000 वर आलं। खर्च किती आहे? कापसाचे भाव 6,000 रुपये, 7,000 रुपये। 1 एकर कापूस पिकवण्यासाठी जवळपास 50,000चा खर्च आणि भाव किती आहे? 7,000। एकरी 6-7 क्विंटल कापूस होतो, 6-6 36, 50,000 रुपये एकरी खर्च आणि 36,000 रुपये मिळतं। कसा जगेल कास्तकार? 50,000 रुपये एकरी खर्च कसा येते तुम्ही सांगा। प्रत्यक्षात तुम्ही बोला, बाबा कोणीही बोलू नका, तुम्ही सांगा 50,000 रुपये एकरी खर्च कसा येते? खताचे भाव पहा, बी बियाण्याचे भाव किती आहे, आज रासायनिक खताचे भाव किती आहे, भावाजी आज काकाजी DAPची गोणी आज 1800 रुपये घ्यायला लागून राहिली कास्तकाराले, 600 रुपयाची, 18% त्याच्यावर GST लागते। सगळं पहा, सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण शेताची तयारी करतो त्यावेळेस नांगरणीचा खर्च, आज यांनी डिझेलचे पेट्रोलचे भाव सुद्धा वाढवून टाकले, त्याच्यामुळे सुद्धा खर्च वाढला। जो पूर्वी नांगरटी 600 रुपयाची व्हायची, आता जवळजवळ तिला 1200 रुपये एकर द्यावं लागतं। ट्रॅक्टरवाल्यांना जर विचाराल की एवढे पैसे कशामुळे लागते, तो सरळ सांगतो की डिझेलचे भाव वाढले, मग त्याला तर भाव द्यावाच लागेल ना। त्याच्यानंतर नांगरटी झाल्यानंतर काही काळानंतर आपण त्याच्यावर रोटावेटर मारतो, 1500 रुपयापर्यंत रोटावेटर। त्याच्यानंतर लेबर खर्च, काडी कचरा जे काही असेल तो क्लिअर करतो। त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर सारे फाडणं, त्याच्यानंतर लेबर ते डोबण करणं, याचा खर्च। त्याच्यानंतर त्याला खताची पहिली पाई, बियाण्याचे भाव जी पूर्वी 400 रुपयाची भेटत होती, 700-800 रुपयाची 250 ग्रॅमची थैली भेटते, डबल रेट झाले। जे पूर्वी 600 रुपयाची DAPची बॅग भेटत होती ती 1300-1400 रुपयापर्यंत नेऊन ठेवली। केमिकलचा स्प्रे आला त्याच्यावर, केमिकलचा तर विचारूच नका, अतोनात वापर झालेला आहे। आणि जे केमिकल आपण रासायनिक जे औषधी विकत घेतो त्याच्या प्रत्येक याच्यावर GST लागलेली आहे। मग ह्या शेतकऱ्यांनी त्याची म्हणजे जे मिळकत आहे ती GSTच्या स्वरूपात सगळे यांनाच देऊन टाकायचं का? तो माणूस जेव्हा काँग्रेस पक्षात किंवा इतर पक्षात आहे तो भ्रष्टाचारी आहे, परंतु मोदीजी जे पक्षात आल्यानंतर तो माणूस भ्रष्टावरून एकदम म्हणजे जसं वॉशिंग मशीनमधून तो धुतला जातो, ही वस्तुस्थिती आहे। मला तरी असं वाटते की या जर बॅलेट पेपर जर इलेक्शन असतं हे तर 220च्या जवळपास त्यांच्या सीटा येऊ शकत नाही पूर्ण भारतामध्ये की बार 400 पार तर मी सांगतो ना तुम्हाला, 400 पार। 2019 मध्ये मोदीजीची हवा असताना 330 + 39 म्हणजे 342, बरोबर आहे। आज मोदीजीची हवा नाही आहे, तर तुम्ही 400 पार जाणार कसे? नमस्कार, न्यूज 81वर आपलं सर्वांचं स्वागत। मित्रो, आज न्यूज 81 तुम्हाला घेऊन आलेला आहे थेट वर्धा जिल्ह्यातील देवळी या गावी। देवळी हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथले जे आता या लोकसभेच्या निवडणुकीचे जे उमेदवार उभे आहेत ते विद्यमान खासदार रामदासजी तडस यांचं हे नेटिव्ह प्लेस, यांचं हे गाव, त्याच्या गावात थेट आम्ही आलेलो आहोत। आणि या ठिकाणी हा जे ठिकाण आहे हे आहे इथला आठवडी बाजार, हे सार्वजनिक ठिकाण आहे। या सार्वजनिक ठिकाणामध्ये काही लोकांशी आम्ही संवाद करू। काही या ठिकाणी एक तरुण मंडळी दिसत आहे। आपलं नाव? मोरेश्वर पडोळे। कोणतं गाव? गाव देवळी, हे इथेच राहतो। काय करता? शेतकरी आहे मी, शेती आहे माझ्याकडे, शेती करतो। 6,000 रुपये भेटून राहिले वर्षाला? ते जुमला आहे, ते 6,000 रुपये देणं म्हणजे 6,000 म्हणजे आपलेच पैसे आपल्यालाच देणं आहे। आता हे लोकांना माहिती नाही, जे सामान्य लोक आहे, शेतकरी आहे, बराचसा ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे त्याला हे 6,000 रुपये कसे मिळते हे त्याला माहीत नाही स्वतःला। फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो तुम्हाला की 1 लाख रुपयाचं जर खत घेतलं आपण विकत, जे रासायनिक खत आहे, बरोबर, तर त्याच्यावर GST आहे 18%, ठीक आहे। 18% GST, तर 1 लाखाच्या मागे किती रुपये टॅक्स चालला आपला? 18,000। मग 18,000 टॅक्स आपला घेतो आणि त्याच्यातले 6,000 आपल्याला परत देतो, म्हणजे किती रुपये घेतात ते?
12,000 रुपये. 12,000 आपल्याचपासून झाले ना. आपलेच पैसे आपल्याला परत देतो आणि त्याला सन्मान निधी म्हणतो. हे कुठलं हे आलं? काही तथ्य नाही त्याच्यामध्ये. हे चुकीचं आहे. 6,000 रुपये आणि 6,000 रुपये नका देऊ ना. शेतकऱ्यांनी 6,000 रुपये मागितले नाही. फक्त आम्हाला आमचा हमी भाव द्या तुम्ही, बस, बाकी काही नाही. 2014च्या अगोदर ज्यावेळेस BJP सरकार यायचं होतं तर त्यावेळेस इथेच ह्याच आठवडी बाजारात फडणवीस साहेब आणि पाशा पटेल आले. पाशा पटेल, फडणवीस साहेब आणि पंकजा मुंडे यांनी काळा यात्रा काढली. हां, येस येस, इथे सभा झाली होती बरोबर, त्यांची. बरोबर. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ आणि कापसाला 12,000 भाव. 6,000 रुपये भावाची मागणी केली होती तेव्हा, जेव्हा की त्यावेळेस भाव हां, सोयाबीनचा 2013 मध्ये सोयाबीनचा भाव 4,600 रुपये होता. हां, त्यावेळेस ते स्वतः सांगत होते. बरोबर. पण आता तिथून 10 वर्ष झाले सोयाबीन आमचं 4,000वर आलं. खर्च किती आहे? कापसाचे भाव 6,000 रुपये, 7,000 रुपये. 1 एकर कापूस पिकवण्यासाठी जवळपास 50,000चा खर्च आहे. तुम्ही काढा व्हॅल्युएशन. मी शेतकरी आहे तर मला त्याच्यातलं माहिती आहे. इथे जे कोणी शेतकरी असतील त्यांना सुद्धा माहीत असेल. आणि भाव किती आहे? 7,000. एकरी 6-7 क्विंटल कापूस होतो. 6-6 36, 50,000 रुपये एकरी खर्च आणि 36,000 रुपये मिळतं. कसा जगेल कास्तकार? 50,000 रुपये खर्च येते का? तुम्ही सांगा ना. मी उत्तर देतो तुम्हाला. 50,000 रुपये एकरी जो खर्च लावणारा जो कास्तकार असेल ना तर त्यानं अगोदरच सांगितलं असतं का 1,00,000 रुपये कास्तकाराला द्यायला पाहिजे. तुम्ही काय बोलता हो? अरे तुम्ही टी व्हीवर जे बोलता वास्तविकता सोडून बोलता. अरे वास्तविकता धरून बोला. 7, 8, 10, 12 बस या तुम्ही सांग. हा तुमच्या मनानं 50,000 रुपये एकरी खर्च कसा येते तुम्ही सांगा. तुम्ही खर्च किती? 50,000 रुपये खर्च एकरी कसा येते तुम्ही सांगा. प्रत्यक्षात तुम्ही बोला. हा कोणीही बोलू नका. तुम्ही सांगा 50,000 रुपये एकरी खर्च कसा येते? सांगतो ना. सांगा ना. तिरी माराची आहे. किती रुपये एकर आहे? 800 रुपये एकर. अरे तिरी मारा ना तुम्ही, वाही करा ना तुम्ही. तिरी मारा ना. 800 रुपये. या 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 हे शेतकरी आहे. हे अंधभक्त शेतकरी आहे. ऐका. खूप झाले. अरे ऐका ना. ठीक आहे ना, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. इनका बोलना होने दो. 50,000 रुपये तुमने जो बोला. बरं तुम्ही सर 1 मिनिट. इथे कोणी शेतकरी असेल जे आताचे आहे त्यांना विचारून घ्या. आताचे भाव पहा. बी बियाण्याचे भाव किती आहे आज? रासायनिक खताचे भाव किती आहे भावाजी? आज काकाजी DAPची गोणी आज 1800 रुपये घ्यायला लागून राहिली कास्तकाराले. 600 रुपयाची. 18% त्याच्यावर GST लागते. कीटकनाशकावर 18% आज GST द्यावं लागते. 3 एकरवाला कास्तकार जर 1,00,000 रुपयाचे बी बियाणे कीटकनाशक खत घेत असेल, 3 एकरवाला कास्तकार 1,00,000चे बी बियाणे खत कीटकनाशक घेत असेल तर त्याला 18,000 रुपये GST भरावं लागते. ही आजची वास्तविकता आहे. हा अमरावतीमध्ये मक्ता 30,000 रुपये आहे. इथे देवीत सुद्धा हीच कंडिशन आहे. एकरी 10-15,000 रुपये मक्ता आहे. हे लोक कसे कॅल्क्युलेट नाही करत. हे जे चालू आहे ना अंधभक्त, ज्यांना माहिती नाही जनतेचं काय चालू आहे काय नाही, यांना काही घेणं देणं नाही. एका साधारण एका एकर शेतीवर सगळा खर्च जो आहे, जसा शेतीला नांगरटी करावं लागते, मग त्याच्यावर कल्टिवेटर करावं लागते, त्याच्यावर वखरण करावं लागते, जे काही मजुरी मेहनत आहे, थोडक्यात खर्च कसा येतो तो सांगा. सगळं पहा. सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण शेताची तयारी करतो त्यावेळेस नांगरणीचा खर्च. बरोबर. आज यांनी डिझेलचे पेट्रोलचे भाव सुद्धा वाढवून टाकले. त्याच्यामुळे सुद्धा खर्च वाढला. जे पूर्वी नांगरटी 600 रुपयाची व्हायची आता जवळजवळ तिला 1200 रुपये एकर द्यावा लागतो. ट्रॅक्टरवाल्यांना जर विचाराल की एवढे पैसे कशामुळे लागते, तो सरळ सांगतो की डिझेलचे भाव वाढले. मग त्याला तर भाव द्यावाच लागेल ना. त्याच्यानंतर नांगरटी झाल्यानंतर काही काळानंतर आपण त्याच्यावर रोटावेटर मारतो. 1,000 रुपये एकर रोटावेटर घेते. 1500 रुपयापर्यंत गेलाय. ठीक आहे, 1500 रुपयापर्यंत रोटावेटर. त्याच्यानंतर लेबर खर्च, काडी कचरा जे काही असेल तो क्लिअर करतो. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर सारे फाडणं, हे मी कापसाचं सांगतो. सारे फाडणं, त्याच्यानंतर लेबर ते डोबण करणं याचा करतं. त्याच्यानंतर त्याला खताची पहिली पाहिजे. बियाण्याचे भाव जी पूर्वी 400 रुपयाची भेटत होती 700-800 रुपयाची 250 ग्रॅमची थैली भेटते. डबल रेट झाले. जे पूर्वी 600 रुपयाची DAPची बॅग भेटत होती ती 1300-1400 रुपयापर्यंत नेऊन ठेवली. महागाई किती वाढली.
आणि हा सगळा टोटल शेवटी त्याला शेवटचा कापूस त्याच्यावर फवारे पण मारा लागते ना. हा केमिकलचा स्प्रे आला त्याच्यावर. केमिकलचा तर विचारूच नका, अतोनात वापर झालेला आहे. आता तर पूर्वी तणनाशक मारासाठी ग्लायसेल किंवा जे पराठीवरचे तणनाशक होते त्यांनी तण मारत होतं. आता त्याचाही पॉवर खतम झाला. लोक मिरायकत तर मारत आहे. जीएसटी पिकावर 22% एवढा जीएसटी आहे. एवढ्या प्रमाणात आणि जे केमिकल आपण रासायनिक जे औषधी विकत घेतो त्याच्या प्रत्येक याच्यावर जीएसटी लागलेली आहे. मग ह्या शेतकऱ्यांनी त्याची म्हणजे जे मिळकत आहे ते जीएसटीच्या स्वरूपात सगळे यांनाच देऊन टाकायचं का? मग शेतकऱ्यांसाठी योजना काय? 6,000 रुपये तुम्ही कुठून देता? पेन्शन अजूनपर्यंत मिळालं नाही आहे. त्याची पेन्शन नाही. आता हा एक मुद्दा दुसरा शेतीवरून मुद्दा आला. आता शेतकरी आहे हिंगणघाट सगळ्या शहरामध्ये आज कापड गिरण्या आहे. त्या लोकांच्या आज अजूनपर्यंत पेन्शन नाही मिळाली. 10 वर्ष होऊन गेले. आम्ही म्हणे देऊ म्हणे पेन्शन लोकांना वाढवून. काँग्रेसच्या काळात 1000 रुपये पेन्शन होती. आज का बरं स्थिती आहे लोकांची? त्या तुमच्या गावचे ते खासदार होते, 10 वर्ष तिथे खासदारकी केले, त्यांचं सत्ता होती. हा विषय तुम्ही त्यांना सांगितला का कधी? हा बाबा, आज सुरू दाखव कोर्टाचा निर्णय लागला. तिकडंच हल्ली खासदार साहेबाला एका शेतकऱ्यांनी फोन केला होता की साहेब आमच्या मालाला भाव काऊन नाही आहे. खासदार साहेबांचं स्टेटमेंट आहे की तिथे जर विचारलं तर ते म्हणते घर बैठो. मग आमच्याच दरबारी तिची समस्या मांडल्या जात नाही तर मग शेतकऱ्यांनी करायचं का? म्हणजे आता खासदारांनी त्यांना उत्तर दिले की इथे जर आपण बोलायला गेलो तर तू बस खाली म्हणते. कोण बस म्हणते खाली? तिथे जे त्याच्या वरती आहे. हे आम्ही थेट एक लक्षात घ्या, थेट आम्ही देवळीमध्ये आहो. हेच ते गाव आहे. याच गावचे ते खासदार याच गावचे आहे, देवळीचे आहे आणि याच गावच्या जनतेसोबत बोलतो आहे. मी आमच्या कॅमेरामॅनला म्हणेन का हे सगळं दृश्य तुम्ही दाखवा. इथले लोक आहे, हे लाईव्ह होती आहे. हे सगळं लाईव्ह होती आहे. सरपंच आहे, परडा गावचे सरपंच, त्यांचं संभाषण सर्व जिल्ह्यावर व्हायरल झालं आहे. त्यांनी विचारलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते तुम्ही तिथे उचलत का नाही? आज भाव अत्यंत कमी आहे. तर ते तुम्ही तिथे उचलत का नाही? 5 वर्ष झाले साहेब, जुने पुराणे घर होते आम्ही तोडायला लावले. आता 5 वर्ष झाले माझ्या घराचा सारा खणणार आहे. कलावती विठ्ठल. तुम्ही कुण्या गावचे? इतके साहेब. काय नाव आहे तुमचं? कलावती विठ्ठल बावणे. काय झालं तुमच्या घराचं? घराचे खंडारे पडून आहे. कुणी तोडायला लावले? याईनं तोडायला लावले गावात. कशासाठी? म्हणजे तुम्हाला चांगले बांधून देतो म्हणजे. घरकुल मिळालं का घरकुल? ना घरकुल भेटलं. 2 चक्क भेटले, 3 चक्क भेटायचेच आहे. त्याच्यामध्ये सलापुरी टाकली मी. कायच्या माथ्यावर मी सलाप टाकू? मी भिक्षुक बाई. या बाई लेकरं जगू. मग सांगा बरं, कायच्या माथ्यावर मी सलाप टाकू? सांगा बरं. खंडारे पडून आहे. तुम्ही येऊन पहा. सलापुरी टाकली, 2 चक्क भेटलेत. रोजदार लावले मी 10. का करू साहेब? म्हणजे अक्षरशः घरं सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं या लोकांनी. गोष्टी खूप मोठ्या. फेकण्यामध्ये तर 1 नंबर बसतात. याच्यासारखा गुगलवर सर्च केला तर याच्यासारखा फेकणारा नेता नाही कुठं. काय वातावरण कसं आहे देवळीमध्ये? वातावरण तर यावेळेस परिवर्तन आहेच. परिवर्तन दिसेलच. या गावातच नाही, आम्ही तर आता शेतकरी, आम्ही आजूबाजूला खेडेचा परिसर आहे आमच्या बरं याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात या मेनस्ट्रीम मीडियाचा आहे. बरं, हे जे मेनस्ट्रीम मीडिया आहे ना, आमच्या बाजूला जो शेतकरी आहे त्याला जर विचारलं की आपल्या मालाला भाव नाही, तिकडे आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांना मारत आहे आणि आपल्याला हे लोक म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही मदत करतो असे सांगून ते सांगतात. परंतु तो TV पाहून तो काय म्हणतो, त्याला शेतकऱ्याशी काही घेणदेण नाही, पाकिस्तानवाल्यांना बाहेर पाठवलं. अरे पाकिस्तानचा काय संबंध इथे? शेतकरी आपण भारताचे आहे ना. आज बघा, आतापर्यंत देशात 14 म्हणजे हा 15वा प्रधानमंत्री, 14 प्रधानमंत्रीच्या काळात, एवढ्या वर्षाच्या काळात 55 लाखाचं कर्ज होतं आपल्या देशावर. 55 लाख. या 10 वर्षाला कॅल्क्युलेट केलं तर 205 लाखाचं कर्ज झालं आपल्या देशावर. म्हणजे 10 वर्षातच 150 लाख करोडाचं कर्ज या गव्हर्नमेंटने घेतलं. कशासाठी घेतलं? कुठल्या स्कीम राबवल्या? गरिबाचे हाल बघा तुमच्या समोर आहे, अजून पैसे नाही भेटले म्हणते. मग ही जे घेतलेलं कर्ज आहे 150 लाख करोड रुपये, हे कुठं खर्च केले हा प्रश्न आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर आज 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. एवढं मोठं कर्ज घेऊन ठेवलं आणि योजना काहीच नाही, हवेत गोष्टी फेकतो. बरं, जेव्हाही सभा घेतो त्यावेळेस शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाही. तो त्याचं राजकारण धर्मावर, त्याचं राजकारण जातीवर, त्याचं राजकारण मग जुनेच मुर्दे उभे करून काढून तो कधी नेहरूचं नाव घेईल तर कधी कोणाचं नाव घेईल. अरे पण आता सध्याची परिस्थिती पहा ना, इथे सध्याचा युवक आहे. मला सांगा, या जनरेशनमधले जे शेतकरी आहे किंवा जे लोक आहेत किंवा मुलं आहे, जे विद्यार्थी आहे या जनरेशनमध्ये, त्यांना इथून भविष्याचं पाहावं लागेल का ते इतिहास उकरून मागचं काढेल?
भाऊ हे जे म्हणत आहे याच्यातलं काय तुम्ही सहमत आहे काय भाऊ? सहमत आहे. आपण याच्या एका तरुण सुशिक्षित आपल्याला या ठिकाणी एक शेतकरी आहे त्याचं आपण घेतलं आणि या शेतकऱ्यांनी जे मांडणी केली होती का एकरी 50,000 कापसाला खर्च आहे आणि एक शेतकरी जे होते ते अत्यंत वृद्ध शेतकरी होते. त्यांनी म्हटलं की 5-7 हजार रुपये खर्च आहे. हे जे आता तरुण शेतकरी बोलले तुम्ही काय मत आहे? बरोबर आहे त्याचं शेतकऱ्याचं लय त्रास होते त्यांना. हे बघा सर, अरे हे शेतकऱ्यांचं 8 वर्ष झाले डिमांड भरून नाही, परंतु अजूनही शेतामध्ये लाईन आलेली नाही. 8 वर्ष झाले. हे यांचं आहे, यांनी दाखवा. हे शेतकरी यांना विचारू शकतात. 8 वर्ष झाले लाईन नाही आली महाराज. काय नाव आपलं? सुखदेव टिपले. सुखदेव टिपले. कुठे राहता तुम्ही? देवीत. हो. हे डिमांड कुठून तयार आहे. लाईन अजिबात येऊन नाही राहिली. खंबे काढून तयार आहे, तरी लाईन नाही दिली अजूनही. मला स्वतःच्या पैशानं कर्ज काढून विहीर खोदली, तरी कर्ज अजून खाल्लं नाही. सांगा मग काय करा. सुरू व्हायचं अजून काहीच नाही, खोदून तयार आहे. पैशाची विहीर खोदून घेतली. हो. लोन कर्ज भरणं सुरू आहे. कर्ज म्हणजे स्वतःच्या पैशानं खोदलं ना. आणि तुम्हाला अजूनपर्यंत विद्युत कनेक्शन मिळालेलं नाही आहे. रामदास तळसाकात 10 गेलो तरी गोष्ट घेतली नाही. त्याचे या गावचे खासदार आहे ते? हो ते सर खासदार आहे ना. त्याच्यापाशी गेलो 2-3 गेलो 4 गेलो. मला लाईन आली नाही माझ्या घरात. मला कसं करायचं. मी म्हणते जा म्हणते तू फोन करतो तिकडं दुसरीकडे फोन करते. आपण जा साहेबाकर तर फोन करा म्हणते मला म्हणते. बरं आता या राजकारणा या लोकसभेमध्ये खासदार उभे आहे भाजपाकडून. अरे तिकडून तुतारीवर ते अमर काळे उभा आहे. कोणाची संधी आहे? संधी कोणाची दिसते? संधी त्याचीच चालू आहे. कोणाची? काय साहेबाची? देवळी गाव आहे ना, इथे खासदार आहे ते. मग करून गावच्या माणसाला नाही निवडून? नाही गावचे वेळा आपल्या नाही काही फायदा नाही. का बरं? आपलं कामच न करता का फायदा. तुमचं काम नाही करून गावाचं काम केलं ना. सिमेंटचे रोड झाले ना. झाले असं 6,000 भेटले ना कास्तकाराले. कोणते भेटले? अजूनही नाही भेटले. शेतकऱ्याचं सरकारच नाही, हे सरकार श्रीमंताचं आहे. अजूनही नाही भेटले. अजूनही नाही आली माझ्या याच्यात बँकेत जमा. 5 किलो धान्य भेटते म्हणते 5 वर्षासाठी ते फुकट. जगते तेवढा ना. जगन का लोक 5 किलो गॅरंटी आहे ना. गॅरंटी नाही. गॅरंटी कशाने गॅरंटी आहे? आत्मनिर्भर बनवायला सांगता आणि शेतकऱ्यांना लोकांना लाचार बनवता तुम्ही 5 किलो धान्य देऊन. त्याच्यापेक्षा रोजगार द्या ना आम्हाला. कपूरजी आपला जन्म याच गावचा? हा. म्हणजे साधारण तुमचं आता वय किती? आता 72 वर्ष. 72 वर्षाचं वय आहे. म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक आपल्याला मिळालेलं आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आणि आता 72 वर्षाचा एक तरुण नागरिक आपल्याला मिळालेला आहे. कपूरजी सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे, सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे तुमच्या गावाचे उमेदवार आणि 2दा जे विद्यमान खासदार आहे ते रामदासजी तडस ते यांचं ते पैतृक ठिकाण म्हणजे हे त्यांचं गाव. काय वारा आहे? वारा म्हणजे आता स्थानिक नेतृत्व इथलंच असल्यामुळे गावातलं, परंतु त्यांना जे मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जे लीड या गावामधून गेली आहे म्हणजे गावकऱ्यांनी जे दिलेली आहे, परंतु ज्या हिशोबानं ते सांगतात लोकांना का बा मी या गावातलं मातीतला माणूस आहो बरोबर आणि या गावामुळे मी वाढलेलो आहो, परंतु जे गरीब लोक जे या गावामध्ये राहतात त्यांना जो ज्या प्रकारे फायदा व्हायला पाहिजे आणि ज्या पक्षाचे ते आहेत त्याच्यामुळे ओरिजिनल ते बी काँग्रेसचेच असल्यासारखे आहे. म्हणजे जुने त्यांचं काँग्रेसचाच इतिहास आहे 2009पर्यंत. आता त्याच्यानंतर 11 नंतर ते BJPमध्ये गेलेले आहेत समजा. आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे कोणीही असो की थोडं बहुत ते लीड घेते, पण मागच्या वर्षी वेळी लीड त्यांना या गावामधून मिळणार नाही हे काळ्या दगडावरची लेख समजा. त्याच्या मागे कारण काय? मग त्याच्या मागं कारण म्हणजे लोक नाराज आहेत. का बरं नाराज? नाराज म्हणजे जे कामाचे आश्वासन ते देतात समजा ते कामं पूर्ण होत नाही आणि त्यामुळे गोरगरीब जनता ॲटोमॅटिकली नाराज होणार. अशी कुठली असं वाटते की त्यांनी कुठले कामं सर्वसामान्य माणसाचे केले नाही, असं कुठले काम तुम्हाला वाटतं? पुष्कळशी कामं केले नाही, पुष्कळशी आश्वासन दिलेले आहे. पुलगावचं म्हणजे उड्डाण पूलचं होतं किती वर्ष झाले अजून झालं नाही इथं. त्याच्यानंतर कास्तकाराचं इथं म्हणजे कोल्ड स्टोरेजचं हे होणार होतं, त्यांनी ते मला वाटते जवळपास 2016च्या वर्षी जवळपास त्यांनी ते आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण झालेलं नाही समजा. आणि त्यामुळे लोकांची नाराजी सार्वजनिक असल्यामुळे जसे कास्तकार आहे म्हणजे आता ते खासदारकीसाठी जेव्हा उभे आहे तर हे लोकसभाची म्हणजे देशाची निवडणूक असल्यामुळे प्रश्न देशाच्या हिशोबाने काही येतात. जसं मोदीजीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी
मोदीजीच्या पक्षामध्ये भारतीय जो पक्ष आहे कार्यकर्ता त्यांचा ते आज ओरिजिनल भाजप पक्षामध्ये कमी राहिलेले आहेत. खासदार असो की आमदार असो काँग्रेस पक्षामधून आलेला आहे. म्हणजे तो माणूस जेव्हा काँग्रेस पक्षात किंवा इतर पक्षात आहे तर तो भ्रष्टाचारी आहे. परंतु मोदीजी जे पक्षात आल्यानंतर तो माणूस भ्रष्टावरून एकदम म्हणजे जसं वॉशिंग मशीनमधून तो धुतला जातो ही वस्तुस्थिती आहे. आज जर तुम्ही महाराष्ट्रापुरतं जर पाहाल बरोबर तर अजित पवार गट असो किंवा समजा शिंदे गट असो बाकी ओरिजिनल जे BJP कार्यकर्ते ज्यांनी BJP वाढवलेले आहे असे कार्यकर्ते किती आहे आणि किती आमदार आणि किती खासदार या संपूर्ण देशामध्ये जर विचार केला तर समजा. आणि म्हणून मला तरी असं वाटते की या जर बॅलेट पेपर जर इलेक्शन असतं हे तर 200 माझं अवलोकन म्हणजे आमचे नेते काही सांगू 180 90 समजा पण 220च्या जवळपास त्यांच्या सीटा येऊ शकत नाही पूर्ण भारतामध्ये. की बार 400 पार तर मी सांगतो ना तुम्हाला 400 पार 2019मध्ये मोदीजीची हवा असताना 330 + 39 म्हणजे 342 बरोबर आहे. आज मोदीजीची हवा नाही आहे तर तुम्ही 400 पार जाणार कसे. आणि प्रत्येक स्टेटमध्ये जसं महाराष्ट्र आहे तर 42 सीटा मागच्या वर्षी म्हणजे पकडून शिवसेना पकडून उद्धव साहेब गट तर सर्वे जे सांगते म्हणजे तुमचे जे मीडियामध्ये जे दाखवले जाते का 30 पकडले समजा आता नवीन याच्यामध्ये म्हणजे 12 सीट इथून घटणार. बिहारमध्ये 39 होते तर 34 दाखवून राहिले म्हणजे तिथं 4-5 सीट घटणार. 12 म्हणजे 18 घटणार. हो 18 म्हणजे जवळपास 50 सीटा मीडियाच्या हिशोबानं घटून राहिलेल्या आहेत. म्हणजे 342 मध्ये म्हणजे जवळपास 295 मीडिया दाखवून राहिलेली आहे बरोबर आजच्या पोझिशनमध्ये. म्हणून माझं असं अवलोकन आहे का बा त्याच्यात मीडिया जेव्हा दाखवून राहिला कारण आता मीडिया बी जे आहे काही म्हणजे मी तुमचंही चॅनल पाहतो न्यूज 18 पाहतो फक्त एक मी जास्तीत जास्त न्यूज 24 पाहतो आणि NDTV पाहतो. परंतु आता रवीश गुप्ता वगैरे गेल्यामुळे अडाणीला गेल्यामुळे आता तेही चॅनलला काही अर्थ राहिला नाही. फक्त न्यूज जे आहे म्हणजे यूट्यूब वगैरे जे आहे याच्यावर ओरिजिनल मी कर्नाटकच्या वेळेस पुण्यालाच होतो त्यावेळेस कर्नाटकची निवडणूक झाली तर त्याच्यावर सत्यता दाखवल्या गेली. नाही आता मोदीजीची सभा चालू आहे एक साईडनं दाखवलं तेच लोक धावत आहे बाजूची साईड पूर्ण खाली होती तिकडली साईड मीडियाने दाखवली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मोदीजीची गॅरंटी काय इलेक्ट्रो बॉन्ड 10 वर्षामध्ये 13,000 करोडचा पूर्ण टोटली बॉन्ड हे आहे. म्हणजे ज्या कंपनीचं टर्नओव्हर 57 कोटीचं आहे तो 200 कोटी रुपये देऊन कुठून राहिला. ज्या घाट्यात कंपन्या आहे काय त्यांनी बी चंदा दिलेला 45 कंपन्यांपैकी 33 कंपन्यांनी ऑडिट फाईल केलं नव्हतं. ऑडिट झालं. आता त्याच्यानंतर त्या कंपन्याला धंदेही मिळालेले आहे सरकारकडून. ही मोदीजीची गॅरंटी आहे का हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर बीफ कंपनी आहे ते मांसाहारी वगैरे आता 2-3 दिवसाच्या अगोदर मटन मच्छी वगैरे दाखवलं तर बीफ कंपनी म्हणजे ज्या कंपनीला फॉरेनला हलाला का कोणती कंपनी आहे बरोबर आहे ती 5 कोटी रुपये त्यांनी फंड दिला का हमारा धंदा बंद मत करो. तर म्हणजे काँग्रेस सरकारपेक्षा बी आजच्या सरकारचं बीफचं निर्यात जे आहे हे जास्त होऊन राहिलेलं आहे भारतामधून. ही वस्तुस्थिती आहे. कास्तकाराला भाव नाही. 2022मध्ये पूर्ण जे व्हायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारचं दुप्पट वेतन झालं नाही. MSP प्राईज नाही आहे. त्याच्यानंतर घरकुल आहे. आता घरकुलमध्ये 21मध्ये पुन्हा बजेट करून सांगितलं आहे 3 लाख देंगे परंतु 2024मध्ये जाहीरनाम्यामध्ये आता भाजपचा जाहीरनामा आहे भाजपचा संकल्प मोदी की गॅरंटी. माझं म्हणणं असं आहे की 2019मध्ये जे घरकुल देण्यात आलेले होते त्याचे अजूनही हप्ते 2024मध्ये मिळाले का तुम्ही जनतेला विचारू शकता. आता तर 3 कोटी घरं सांगतात तर पण तुम्ही 2019चे जे 21मध्ये पूर्ण होणार होते त्याचे हप्ते 24पर्यंतही मिळालेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी कर्ज बाजारी घेऊन सावकारीपासून पैसे आणून काही स्लॅब आता काही झाले काही हप्ते भेटले समजा इलेक्शन आल्यामुळे. ही वस्तुस्थिती आहे. बेरोजगारी आहे. 45 वर्षामध्ये जे हे नव्हतं एवढ्या बेरोजगारी आजच्या परिस्थितीमध्ये आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आणि 400 पार कशासाठी जिथं बॅलेट पेपरवर मतदान झालं आपल्या हरियाणामध्ये तिचं प्रिसाइडिंग ऑफिसर ते सुप्रीम कोर्टनं दाखवलं तर तुम्ही EVMमध्ये का करू शकत नाही. कारण आजच आता मी TV9 पाहूनच आलो सुप्रीम कोर्टाने सांगितलं अशोक कपूरने सांगून राहिला की सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले का बाब निवडणुकीचं पावित्र्य राखा. बटन दाबल्यानंतर दुसऱ्याला मत दिल्यानंतर ते कमळाला चाललं हे आजचं स्टेटमेंट आहे. TV9वर आता दाखवलं येता मी पाहून आलो समजा हे सुप्रीम कोर्ट म्हणते. आणि
निवडणूक आयोग आहेत, पहिले 3चं हे होतं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जज होतं. आता तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आणि पंतप्रधान राहणार, विरोधी पक्ष राहणार, 3मधून 2 त्यांचेच आहे. तर का ते पवित्र राहिलं निवडणूक आयोगाचं समजा कोण नेमणार? ते ही वस्तुस्थिती असल्यामुळे मोदीजीची गॅरंटी जे आहे 2 करोड प्रत्येक वेळा देणार, 2014मध्ये नोकऱ्या ते दिले नाही. 45 वर्षामध्ये जेवढी हे पाहिजे होती तेवढी बेरोजगारी आजच्या परिस्थितीमध्ये आहे, महागाई वाढलेली आहे. समजा ही वस्तुस्थिती असल्यामुळे लोक भरपूरसे नाराज आहे यामुळे समजा का. म्हणून संपूर्ण देशाचं जे चित्र आहे जे मीडियाद्वारे दाखवलं जात नाही समजून चला. कारण हरियाणामध्ये नवीन जिंदल BJPत गेलं आहे, बरोबर आहे. हे पहिले काँग्रेसचे खासदार होते, ज्याच्यावर नाही आरपार जे दाखवतात, अमित धवन का काहीतरी नाव आहे त्याचं, त्यांनी फार चालवलं ना त्यावेळेस नवीन जिंदल आणि पडले ते त्यावेळेस खासदारकीला. आता ते नवीन जिंदलवर ज्याच्यावर कोयला घोटाळ्याचा एवढा आरोप असताना आता कोणत्या पार्टीत गेलेले आहे, खासदारकीला उभे आहे ना आता का. जे 50 वर्ष. तुमचं असं मत आहे की पूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजित पवार आहे, 70,000 करोड तो 3 दिवसाअगोदर तुम्ही MP छगन भुजबळ आहे, पंतप्रधानांना, आणि तुम्ही त्यांना घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री करून राहिले. हे मोदीजीची गॅरंटी का? भ्रष्टाचाराला घालून तो भ्रष्ट माझ्या. तुमच्या मते असं आहे की बा मोदींनी हे या पार्टींना घेतल्यामुळे लोकांची नाराजी याच्यावर आहे? नाराजी भरपूर आहे, त्याच्यामुळे बी समजा गेलेले ते अलायन्स करायची गरज नव्हती, काही जरूरत नव्हती अलायन्समध्ये. तुम्ही जर पार्टी आहे तर त्या कार्यकर्त्यांनी जे 200 समजा आज एवढे झाले 303 का, तर त्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे होता का बा आपल्याच ओरिजिनल जे कार्यकर्ते आहे, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यामध्ये ती क्षमता नाही आहे का, असं माझं मत आहे बा. समजा एक ज्येष्ठ नागरिक होते आणि अत्यंत सर्वसमावेशक या ठिकाणी बाजू आपली ठेवली आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा न्यूज 81वर इलेक्ट्रॉल बॉन्डवर कोणी बोलणारा एक माणूस मेला आणि मुद्देसूद या ठिकाणी बातमी केली आहे. दादा आपलं नाव? गणेश शेंडे. गणेशजी काय करता तुम्ही? मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर आहे. गणेशजी मूळ गाव तुमचं? देवळी. देवळीच मूळ गाव आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, तुम्ही फोटोग्राफर आहे म्हणजे तुम्हाला समोरच्याचा चेहरा वाचता येतो, त्या तुम्हाला त्या फोटोतल्या बारकाव्यामुळे त्या माणसाचा अंतरंगही समजते. तुम्ही देवळीमध्ये प्रॉपर ऐकले? हो. लोकसभेची निवडणूक चालू आहे. हो. याच गावचे खासदार, विद्यमान खासदार हे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहे. हो. आणि दुसरे उमेदवार कोण आहे? अमर काळे. काय म्हणते इथलं वातावरण? इथलं वातावरण जे प्रॉपर इथले खासदार आहे रामदासजी तडस हे 3ऱ्यांदा निवडणूक लढत आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अमर काळे आहे. परंतु या गावामध्ये त्यांनी जे खासदार आहे रामदासजी तडस यांनी जनसामान्याचा खासदार म्हणून ओळख तयार केली आहे. त्यामुळे लोकांना अशी आशा वाटते की जो खासदार आपल्याला म्हणजे हात दाखवा, गाडी थांबवा त्यासारखा आपला इथला खासदार आहे. तर त्याच्यामुळे लोकांची तशी अपेक्षा आहे का 3ऱ्यांदाही असेच खासदार मिळावं आणि ते जनसामान्याचा खासदार म्हणून ओळख आहे त्याची. आता जनसामान्याचा खासदार म्हणून ओळख आहे हे गोष्ट आपण मान्य करू. त्यांनी या 10 वर्षामध्ये सत्ता भाजपाची होती, ते स्वतः त्या पक्षाचे खासदार होते. जिल्ह्यामध्ये काय काय त्याने काम केलेलं आहे? जिल्ह्यामध्ये त्यांनी रोडचे आणि भरपूर सारा असा विकास केला आहे. जो वर्धा रोडचा म्हणजे तुम्ही जे जनसामान्य म्हणलं, हो जनसामान्याचे नेते, तर जनसामान्यामध्ये कोण कोण येते? हे जनसामान्य म्हणजे कोण? रोडचे आणि देवळीमध्ये सुद्धा जनसामान्य म्हणजे कोण, हे कोण येते हे सांगा गणेश भाऊ तुम्ही. जे मतदार आहे ते. हो, तर कोण कोण येते? मतदार तर सगळेच आहे. त्याच्यामध्ये बिझनेसमॅन आले, गव्हर्नमेंट नोकरीवाले आले, ही म्हातारी आली, शेतकरी आले, कर्ज हे काम करणारे आले, कामगार आले, हमाल आले, विद्यार्थी आले, सगळेच आले. मग जनसामान्याचे म्हणजे कोणाचे नेमके नेते? कोणाची कोणती ओळख? ओळख म्हणजे सर्व लोकांचे कामं करत आहे. ते कोणते कामं करत आहे? त्याला त्यांची 3 कामं सांगा. त्याने 3 कामं सांगून द्या. कोणते कामं केले मला सांगा. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? आपला भारत देश कृषी प्रधान आहे, शेती हा महत्त्वाचा विषय आहे आपल्या इथे. शेतकऱ्यांसाठी नेमकं काय कार्य आहे त्यांचं हे सांगा मला. तुम्हीच सांगा. मी देवळीतलाच आहे, ठीक आहे, माझा काही असा विरोध म्हणून नाही आहे, पण तुम्ही सांगा जे नेमकं काय आहे शेतकऱ्यांसाठीचं काय काम आहे हे सांगा.
शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रश्न उचलला असेल काहीतरी. कोणता प्रश्न उचलला नाही? काही माहित नाही यांना काही माहित नाही. प्रत्येकाची आपली समस्या आहे. काही घेणं देणं नाही त्यांना शेतकऱ्यांचं. काही यांचा जो नेता आहे नरेंद्र मोदी, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे, बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या पाहिजे, बस एवढंच पाहिजे. या म्हातारीचं निराधार आहे, निराधार द्या. दादा काय नाव आपलं? रंजीत कुमार राम. रंजीत कुमार राम. हाँ, फ्रॉम बिहार. बिहार से हाँ. इथे कसे आले? इधर महालक्ष्मी संगम इस्पात से. तुम्ही आप बिहार से आए देवली में काम करने के लिए? महालक्ष्मी में? हाँ, संगम इस्पात. 2-3 राज्य छोड़ के यहाँ पे आ गए. अच्छा, क्या काम करते हैं आप वहाँ पे? यहाँ पे CNC ऑपरेटर है. CNC ऑपरेटर है. क्यों यहाँ के देवली में मिले नहीं क्या लोग? क्या CNC ऑपरेटर? अब होगा उनका कुछ. नहीं मैं वो नहीं बोल रहा हूँ, बात ये बोल रहा हूँ कि क्या ऐसी क्या जरूरत आन पड़ी कि बिहार से लोगों को यहाँ बुलाना पड़ा? उनको देखिए टेक्निकल जो है ना, हम लोग टेक्निकल तो ऑल इंडिया से उस कंपनी में है. ऑल इंडिया से उस कंपनी में? ऑल इंडिया से एक कंपनी देवली में बनी. कहाँ है कंपनी? संगम इस्पात. संगम इस्पात कहाँ कंपनी है? इस्पात MIDC देवली. MIDC देवली में संगम स्टील कंपनी है. और आपको बाहर से बुलाया? हम उड़ीसा के हैं, बिहार के हैं. आप उड़ीसा के हैं? जी जी. एक उडीसाची आहे, एक बिहारची आहे. देवळीच्या MIDC मध्ये इथे स्टील फॅक्टरी आहे आणि त्या स्टील फॅक्टरीच्या संदर्भात तुम्हाला माहीत असेल का, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाच्या संदर्भात या देवळीकरांनी कोणी एकेकाळी फार मोठं आंदोलन केलं होतं आणि इथल्या लोकांचे एक ॲनालिसिस झालेलं आहे. ॲनालिसिसमध्ये लोकांच्या ज्या प्रकृतीवर अनेक प्रकारचे जे काही इथं परिवर्तन झालं, तर ते भाई निकल गए क्या भाई? अरे आओ बात करेंगे यार, क्या टेंशन है आपको? अरे कोई टेंशन है यार, बात करेंगे. अच्छा बताओ, कंपनी में जो CNC क्या वर्क होता है? वो लेथ मशीन टेक्निकल वर्क है. हाँ. तो यहाँ जब ये कंपनी लगी ओके. तो यहाँ पे CR दार साहब थे CEO. हाँ. तो ऑल इंडिया में गिने चुने आदमी को इंटरव्यू लिए बंगाल में. हम लोग दुर्गापुर गए थे उनके यहाँ इंटरव्यू. ये बात कब की है? ये 2011. 2011 की बात है. बिहार में किसकी सरकार थी? बिहार में तब बिहार में नीतीश जी का था. नीतीश सरकार की थी. अच्छा ठीक. हाँ. तो वहाँ पे बिहार में ये आपने वहाँ CNC का बंगाल में जाकर मैं इंटरव्यू दिया. नहीं, ट्रेनिंग कहाँ लिया था आपने CNC का? CNC एजुकेशन है मेरे ITI कॉलेज. कहाँ किया था आपने? मुजफ्फरपुर यूपी में? नहीं, बिहार में. बिहार में हाँ, मुजफ्फरपुर है. अच्छा ओके. यूपी में मुजफ्फरनगर. अच्छा ओके. हाँ हाँ. तो वहाँ पे हमने ITI ट्रेनिंग लिया, डिप्लोमा किया. इसके बाद बंगाल में इंटरव्यू दिया, इसके बाद यहाँ ज्वाइनिंग हुआ. महाराष्ट्रातल्या वर्धा या जिल्ह्यामध्ये देवळी हे गाव, या देवळी गावामध्ये एक MIDC येते. MIDCमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी दिल्या जाते. शेतकऱ्याच्या जमिनी दिल्याच्या नंतर तिथे जो काही कारखाना तयार होणारा, त्या कारखान्यासाठी लागणारा जे मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी स्थानिक लोकांच्या संदर्भातली जी कंपनी तयार होणार आहे, त्या कंपनीसाठी जे लागणारा मनुष्यबळ आहे आणि त्याला कुठलं शिक्षण द्यायचं, त्याला ट्रेनिंग काय दिलं गेलं पाहिजे, याची पूर्तता पहिल्यांदा केल्यामुळे तिथे एक्सपर्टीज आहे ते बिहार आणि ओडिशाहून बोलवायला घ्यायला लावले. ही देशाची शोकांतिका आहे. या ठिकाणच्या पोरांना जर इथल्या जर बेरोजगार लोकांना जर हे प्रशिक्षण दिलं गेलं असतं, तर इथल्या स्थानिक लोकांना हा रोजगार मिळाला असता, असं एकंदरीत इथलं वातावरण आहे. हा झाला आठवडी बाजार चौक. या ठिकाणी पाहिलं असेल की अनेक लोकांनी आपापले मत ठेवले. तरुण शेतकऱ्यांनी आपले मत ठेवलेले आहे, काही महिलांनी आपले मत ठेवलेले आहे. आता आपण एक दुसऱ्या भागात जाऊ, त्या ठिकाणाहून आपण लोकांशी संवाद करू. न्यूज़ 81, बात वही जो सच हो.